रोहिणी लाईफ. आजकाल आपण 45च्या पुढच्या महिलांसाठी व्हिडिओ ऐकत असतो, रील्समधून व्हिडिओजमधून पाहत असतो की स्वतःसाठी जगा, लाईफ एन्जॉय करा असे म्हटले जाते. आणि असेही म्हटले जाते की तुम्ही आजपर्यंत फक्त इतरांसाठीच जगलात. पण खरं तर तो व्हिडिओ, ते रील्स पाहणाऱ्या महिलांसाठी ही माहिती जरा नवीनच असते बरं, की आतापर्यंत तुम्ही इतरांसाठीच जगत आला आहात. मग मनातल्या मनात लगेचच गिल्ट वाटून येते की स्वतः तर बिचारी असल्यासारखेच जाणवते की आपण स्वतःसाठी तर काहीच केले नाही. पण बऱ्याच वेळा महिलांना तर समजतच नाही स्वतःसाठी जगायचं म्हणजे नक्की काय करायचं. आणि त्यात समाजात ही चिंता जाणवते की स्वतःसाठी जगायला लागली तर घरदार कोण पाहणार, घरची जबाबदारी कोण सांभाळणार. पण त्या महिलांसाठी मी सांगेन की स्वतःसाठी जगायचं म्हणजे घर जबाबदारी सांभाळायची सोडायची गरजच नाही. कारण मैत्रिणींनो, आपण ह्या जबाबदारी सांभाळता सांभाळता आपण स्वतःसाठी सुद्धा आपण जगू शकतो. ते कसं काय? कधीतरी मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे, मग त्यावेळी कधीही न घातलेले न बघितलेले कपडे घालायचे. आतापर्यंत कधीही न केलेल्या गोष्टी करायच्या, एन्जॉय करायचा, ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल, समाधान मिळेल. उदाहरणार्थ डान्स, मजा मस्ती, गाणं, इतर काहीही गोष्टी ज्यात तुम्हाला आवड आहे पण कधीही सवड मिळाली नाही. मग जर आवड असेल तर करायला पाहिजे. वेळात वेळ काढून. हेच तर ते क्षण आहेत, त्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला रिलॅक्स करतील, आनंद देतील. पण मला हे सांगायचं आहे की या सर्व व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता. तुम्हाला मजा मस्ती करण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी वर्षातील त्या एका दिवसाची वाट बघायची आहे का? तर नाही. त्यासाठी रोजचाच दिवस आपला छान सुंदर बनवायचा आहे. त्यासाठी आपण काय केले पाहिजे बरं? त्या महिलेने रोजच्या जीवनात असे काय केले पाहिजे की तिला स्वतःसाठी जगायला वर्षातून त्या एका दिवसाची वाट बघायची गरज नाही. मग हा वर्षातील एक दिवस नाही तर रोजचाच दिवस तिच्यासाठी आनंदात असावा. तिने रोज स्वतःसाठी जगावे. असे काय केले पाहिजे बरं? घर व जबाबदारी याकडे पॉझिटिव्हली कसं बघायचं की त्याचा बर्डन स्वतःला तिला वाटलं नाही पाहिजे. पण स्वतःसाठी जगणारी बाई ॲक्सेप्ट करायला शिकवलं गेलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा स्वतःसाठी जगणारी बाई समाजाला, घराला आवडतच नाही. कारण आजपर्यंत आपल्याला सांगितलेलं, शिकवलेलं असतं की बाईचा जन्म स्वतःसाठी नसतो, तो दुसऱ्यांसाठी असतो. म्हणजेच काय? दुसऱ्यांसाठी करणे, दुसऱ्यांची जबाबदारी सांभाळण्यासाठी असतो. एका स्त्रीने असे केले पाहिजे, तसे केले पाहिजे हे शिकवले जातं. तसंच त्या लोकांना हे शिकवलं जात नाही की त्या एका महिलेसाठी स्वतःचं आयुष्यसुद्धा असतं, तिला तिचं स्वातंत्र्य नसतं. आणि याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंसं वाटतंय मला आज. मलाही असे प्रश्न पडलेले आहेत की स्वतःसाठी जगायचं म्हणजे नक्की काय करायचं. त्यासाठी वर्षातून एका दिवसाची वाट पाहिजे का? तर आयुष्यात खूप मोठा बदल आपण करणार आहोत या थोड्या गोष्टी ऐकून. मग त्यासाठी आयुष्यात खूपच मोठा बदल करावा लागेल काय? पण तसं नाही. स्वतःसाठी जगण्याच्या मागील गोष्टी कोणीच उघडपणे सांगत नाही. आपल्याला असं वाटतं की स्वतःसाठी जगणे हे आपली जबाबदारी, मुलं यांच्यापासून आपल्याला दूर नेतील. स्वतःवर टाकलेली जबाबदारी याचा अर्थ आपण कामांचा ओझं म्हणून घेतो. पण लक्षात घ्या, ही तुमच्यावर टाकलेली जबाबदारी ओझं नसतं, तर ती तुम्ही मनापासून स्वीकारलेली एक जबाबदारी असते. पण लक्षात घ्या, तुमच्यावर टाकलेली जबाबदारी तुम्हाला तुमच्या माणसासाठी काहीतरी करायला आवडते म्हणून तुम्ही स्वीकारलेली आहे का? जर तुम्हाला वाटलं की ही मला जबाबदारी काही करून कशीही करून पार पाडायची आहे, मग लगेचच मनाला थकवा येतो. पण जर आपण असे म्हटले की मी हे जे करत आहे ही माझ्या माणसांसाठी आहे आणि ही माझी इच्छा आहे, माझी चॉईस आहे, तर आपली फिलिंग लगेच बदलते. लक्षात घ्या, आता तुम्ही म्हणाला की माझ्या आयुष्यातील सर्वच आपल्या माणसांसाठी माझ्या आवडीने मी निवडीने करायचं निवडलेलं आहे. पण आपण त्याच्याकडे कसं बघायचं हे आपण सहजपणे निवडू शकतो. म्हणजेच खूप वेळा आपण स्वतःला बिचारी बनवतो. मला कुणी मदत करतच नाही, मी सगळं बघते. हे जरी खरं असलं तरी आपण कायम तेच म्हणत राहिलो तर कायम आपण तिथेच राहायचं का? यापुढे जायचंच नाही का? तर नाही. हे सर्व स्वीकारून पुढे जायचं असतं. स्वतःसाठी पण जगायचं, स्वतःसाठी डिसिजन घ्यायचे. स्वतःसाठी जगणं ही मनाची अवस्था आहे असं मला वाटतं. ती कपड्यांमध्ये, पार्टीजमधून किंवा फिरणे यामध्ये नाही. तर ती रोज आपण समजा तुम्ही चहा पिताय, कॉफी पिताय, तर तीच कॉफी, तोच चहा शांत ठिकाणी बसून शांत बसून प्या. मनापासून ताजी हवा घेत प्या. म्हणजेच घाईघाईत पिऊ नका असे मला सांगायचं आहे. तोच चहा, तीच कॉफी घाईघाईने न पिता शांतपणे बसून गरम असतानाच प्या.
कधी कधी आपण कामात इतकं गुंतून जातो की आपल्या चहा कॉफी थंड होती आणि आपण तसेच पितो आणि तो पिता पिता आपण पुढच्या कामांचा विचार करतो आणि पुढच्या कामांचा विचार करता करता लगेच आपल्याला चिंता निर्माण होते. या सर्व कामांचं प्रेशर आपल्यावरती पडत असतं. तुम्ही तो चहा ती कॉफी चवीने शांतपणे घेत असाल तर तो क्षण तुमचा स्वतःचा आहे जो तुम्ही शांतपणे जगू शकता, जो क्षण तुम्ही रोज अनुभवू शकता. आपण प्रत्येक गोष्टीला जर जबाबदारी म्हणून घेतलं म्हणजे मला आज हे करायचं आहे ते करायचं आहे असे म्हणता, पण निम्मा थकवा तर आपल्याला तिथेच येतो. पण जर तुम्हाला तिथंच असं वाटलं की मला हे करायचं आहे आणि हे मनापासून करणार आहे, काहीतरी करायचं आहे, हे मी माझ्या माणसांसाठी करत आहे आणि चांगलं बनवत आहे, तर त्या कामाचं ओझं नक्कीच कमी होत जातं आणि त्यात आवड निर्माण होते. यात एक महत्त्वाचं आहे की घरातल्यांना आपली सवय झालेली असते. आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या हातात गोष्टी दिलेल्या असतात, वेळोवेळी आपण त्यांना मदत केलेली असते, हवं तर केलेलं असतं, प्रत्येक गोष्टीला हो म्हटलेलं असतं, तर प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर आपण लगेच हजर केलेली असते. उदाहरणार्थ तुमची मुले असो, त्यामुळे घरातल्यांना सुद्धा तुम्ही एक प्रकार ट्रेन करणं गरजेचं असतं. ओरडून किंवा भांडून नाही, शांतपणे. बघा, आपण जेव्हा स्वतःचा सन्मान करतो तेव्हा समोरचा देखील आपला सन्मान करायला लागतो. खूप वेळा आपण मुलांना ओव्हर प्रोटेक्ट करायला लागतो, त्यांच्या मागण्या लगेच पूर्ण करतो. 16-16 वर्षाची मुलं झाली तरी त्यांना साधे साधे प्रश्न आपण त्यांची सोडवत बसतो, छोटी छोटी कामे करत राहतो. त्यांना कळलं पाहिजे की आईसुद्धा माणूस आहे, मशीन नाही. हळूहळू मुलांना समजायला लागलं पाहिजे आणि त्यांना समजून द्यायला पाहिजे की मलाही थोडा वेळ हवा आहे स्वतःसाठी. आज ते 3 गोष्टी तू तुझ्या हातांनी कर. सुरुवातीला त्यांना राग येईल, काहीतरी वाटेल, पण तरीसुद्धा प्रयत्न करा. स्वतःसाठी जगणं म्हणजे घरातल्यांची जबाबदारी झटकून टाकणं नाही, तर त्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता त्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःचं अस्तित्व जगणं. आपण इतरांच्या नादात स्वतःलाच हरवून बसतो. शेवटी दुसऱ्यांसाठी द्यायला सुद्धा आपल्याकडे काहीच राहत नाही. बहुतेक वेळा महिलांची चिडचिड ह्याच गोष्टींमुळे होते, पण ते त्यांना कळतच नाही. स्वतःसाठी जगायचं म्हणजे नक्की काय करायचं? स्वतःला सर्वांच्या आधी ठेवायचं का? तर असं नाही, तर स्वतःला सर्वांच्या बरोबरीने ठेवायचं. मुलांची इतरांची काळजी घेतो तशी स्वतःची पण घ्या. तुम्ही मला सांगा की तुम्हाला आठवतंय का कधी तुम्हाला काय आवडतंय, काय हवंय? एखादा पदार्थ तुम्हाला आवडतो तर तुम्ही तो कधी केलेला आहे, हे कधी तुम्ही ओळखले का, बघितलंय का? यावर कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की तुमची कधी आवडच तुम्ही बघितलेली नाही? असं जर तुमच्याकडून झालेलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण काय करतो? आपण स्वतःला शेवटी ठेवतो, स्वतःसाठी काही करायचा कंटाळा करतो आणि मग चिडचिड होते, थकवा येतो, राग येतो. मग आपण म्हणतो कोणी माझी कदरच करत नाही, माझ्यावर कोण प्रेमच करत नाही. तर हे छोटे छोटे बदल जर आपण रोजच्या आयुष्यात जर करायला लागलो तर आपण ह्यामध्ये अडकून राहणारच नाही. ज्या महिला 45च्या पुढच्या आहेत त्यांच्यासाठी ही वेळ खूप महत्त्वाची असते, कारण आत्तापर्यंत ह्या गोष्टी करायला वेळच मिळालेला नसतो. मुलं मोठी झालेली असतात, घर स्थिर राहिलेलं असतं, अशा वेळी आपल्याकडे वेळ असतो. तर तुम्ही अशा वेळी स्वतःसाठी काहीतरी करायला लागला तर तुमची उलट चिडचिड, राग शांत होईल. घरातल्यांना सुद्धा तुमच्यामध्ये बदल बघायला आवडतो. त्यांना आपली आई, आपली बायको, तिच्या चेहऱ्यावर हास्य, समाधान, शांती बघायला खूप आवडते. स्वतःसाठी जगायचं म्हणजे आपल्या सवयी सुधारतात. आपण जे काही करतो ते आनंदाने करतो. जिथे आपल्याला वाटतं की आज माझी लिमिट इथं संपलेली आहे, तिथंच शांतपणे बसा, नाही म्हणायला शिका. घरातल्यांनाही हे समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की तुम्ही सुद्धा तुमची पण स्वतःची एक लाईफ आहे, आवड आहे, तुम्हाला सुद्धा एक वेळ पाहिजे आहे. हे त्यांना ओरडून सांगण्यापेक्षा तुमच्या वागणुकीतून दिसून दिलं पाहिजे. समजा तुम्ही दुपारी काही वाचन करताय, लिहिताय आणि त्यावेळी कोणी काही विचारलं तर सांगू शकता, हा माझा वाचनाचा वेळ आहे, माझ्या कामाचा वेळ आहे, नंतर बघूया. सुरुवातीला तुम्हालाही विचित्र वाटेल आणि त्यांनाही पण हळूहळू त्यांनाही हा नवीन बदल स्वीकारण्याची सवय लागेल. बऱ्याच वेळा आपणच त्यांना सांगितलेलं असतं की मी आहे ना सगळं करायला, म्हणून ते आपण हळूहळू बदलायला सुरुवात केली पाहिजे. मग अशा वेळी 1-2 कमेंट तरी येतातच की घरचे विचित्र आहेत, त्यांना असे नाही आवडणार, टॉक्सिक आहेत, त्यांना नाही आवडणार, स्वतःकडे लक्ष दिलेलं त्यांना आवडत नाही. आपल्या मनात खूप असतं, काहीतरी बदल करायचा आहे, स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे, पण लगेच वाटतं हे कोणाला पटणार नाही, काहीतरी बोलतील आणि मग स्वतःला वाईट वाटेल. स्वतःलाच बाजूला आपण मग ठेवतो आणि बऱ्याच वेळा आपण चुकीचं समजतो.
आपल्याला असे वाटते की घरातल्यांनी बदलायला पाहिजे, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, खरं तसे असायला पाहिजे, पण तसं नाही होत. आपण एक पूर्ण स्वतःला बाजूला ठेवतो आणि लिमिट संपली की मग एकदम राग करतो, चिडचिड करतो, भांडण करतो. हे कोणी शिकवत नाही, ते म्हणजे शांतपणे स्वतःसाठी उभे राहणे. तुम्ही वर्षानुवर्ष हेच करता आणि मग स्वतःसाठी जगायचं म्हटलं की इतरांना पटत नाही. मग अशातच निर्माण होते ती अशांतता. काही लोक टॉक्सिक असतातच असं नाही म्हणणार मी की सर्वच खूप चांगले असतात. कधी कधी आपले वागणे बदलले तर इतर विरोध देखील करतात. पण तुमच्या मनात क्लॅरिटी पाहिजे. जर समोरचा माणूस तुम्हाला मुद्दाम जर दुखवत असेल तर स्वतःच्या मनाला दुखू न देता त्या मनाला जपा. मोठे निर्णय नाही घेतले तरी छोटे छोटे बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हटलं की काही वेळा टोमणे येतील, पण नंतर ते ॲक्सेप्ट करतील. तुम्ही स्वतःसाठी जगताय, घरातले विरोध करतील की तुम्ही स्वतःचं थांबलाय आहात. पण तुमचे उत्तर काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा. स्वतःसाठी जगायचं म्हणजे हा स्वार्थ आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. मला तर नाही वाटत की हा स्वार्थ आहे. तर तुम्हाला माहीत आहे का तुमचं मन कशात रमतं? तुमचा रोजचा दिवस स्वतःसाठी हवा आहे. तो वर्षानुवर्ष एक दिवस नाही. घराची जबाबदारी ओझं न म्हणता त्या मनापासून आनंदाने करा. स्वतःसाठी जगा. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधा जो तुम्हाला रिलॅक्स फील करेल, मनाला शांत करेल. मग काय विचार करताय? कराल ना स्वतःसाठी जगायला सुरुवात आजपासूनच? आजचा व्हिडिओ जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतरांना देखील शेअर करा. आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवर आपण खूप काही विषय मांडत असतो, खूप काही शिकत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर देखील करत जा. तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात.